लालबाग मीन टू व्हॉट डज परळ मीन टू अबुद्धानगर, प्लीज सांगा आम्हाला. खूप काही आहे. म्हणजे माझा जन्म इथला आहे, लहानाचा मोठा आत्तापर्यंत ह्याच एरियात झालो आहे. सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. बाबांच्या मिलपासून ते माझ्या स्ट्रगलपर्यंत सगळ्या गोष्टी ह्या एरियाने पाहिल्यात असं खरं तर म्हणायला पाहिजे. आणि म्हणूनच हा एरिया मला आणि माझ्या आईवडिलांना काही सोडवत नाही आहे. त्यामुळे मी अभुदयनगरमधून शिफ्ट होऊन लालबागला आलो आहे आता हे वर्षभरापूर्वी. मध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तो कॉन्फिडन्स खूप जास्त महत्त्वाचा असतो. तो कॉन्फिडन्स मला एरियाने दिला. खरं तर भारत माता पण सुरू झाला. भारत माता, आपण भारत माता जवळ आलोय. भारत माता सुरू झाली इतक्या वर्षाने. मला आजही आठवतं भारत माता मध्ये माझा पहिला पिक्चर मी पाहिला होता अगबाई अरेच्चा. 2006-07 साली पिक्चर आला असेल तो. आणि तेव्हाही तुडुंब भरलेलं होतं भारत माता थिएटर. ह्या एरियात कळतात तुम्हाला सण कुठले आहेत ते. खरे गणपती, दिवाळी, गुढीपाडवा किंवा कुठलेही सण, कुठलेही घ्या, म्हणजे नवरात्रोत्सवापासून कुठलेही सण घ्या, तुम्हाला इथे आल्यावर कळेल की हा रे सण सुरू आहेत आपले. हा फील तुम्हाला इथे लालबागमध्येच येईल. आणि कुठे कुठे खायची व्यवस्था काय काय, जर असं विवेकला सांगितलं की 3 टॉप प्लेसेस वेअर यू हॅव टू ईट इन लालबाग, ईट इन परळ अबुद्धानगर, कुठे कुठे काय काय. खरं तर मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहे, त्याच्यामुळे माझघर इथे आहे लालबागला. बरोबर. त्यांचं खूप अमेझिंग फूड आहे इथे. दुसरी गोष्ट, इथे दत्त बोर्डिंग आधी होतं, आहे म्हणजे अजूनही. क्षीरसागर होतं, क्षीरसागर आता सेकंड प्रेफरन्स झालंय. सो ह्या जागा ज्या आहेत त्या कमालीच्या आहेत. कमालीच्या म्हणजे काहीच्या काय, म्हणजे माझघरमध्ये तर मी बघतोय की जेव्हा त्यांचं एक रेस्टॉरंट होतं आणि त्याचे 3 झालेले आहेत तरी पण बाहेर वेटिंग असतं. सो मला असं वाटत नाही इथून तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची गरज आहे. म्हणजे जर आपण पुढे गेलो की हे आहे ग्रँड रोड आहे, मस्जिद आहे, तिथे तुम्हाला खूप कमाल रेस्टॉरंट्स आहेत वगैरे. सो सगळं आहे. म्हणजे इथे तुम्हाला कुठेही, चला आता आपण काही नाही आहे तर बाहेर जाऊया, म्हणजे मी म्हणतो की ह्या एरियासाठी तर इतका मी कमाल आहे की तुम्हाला 10व्या मिनिटावरती पलेडियम मॉल आहे, फिनिक्स मॉल आहे. सो तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही. माझ्या घराच्या बाजूला 2 टॉवर सोडून जय हिंद थिएटर आहे. सो मला एखादा पिक्चर जरी बघायचा असेल तरी नाटक सगळं नाटक बघायचं असेल, शिवाजी मंदिर 10व्या मिनिटावरती आहे मला, यशवंत नाट्यगृह आहे तिथेच बाजूला. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.